दरम्यान आखाती देशातील युद्ध भडकलंय तसे आता इंधनाचे दरही भडकलेत। जगाला तेल विकणाऱ्या यूएईमध्येच डिझेल भारतापेक्षाही महाग झालंय। यूएईमध्ये डिझेल 104 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे। मुंबईमध्ये हेच दर 92 रुपये 61 पैसे इतके आहेत। विशेष म्हणजे तेल उत्पादनामध्ये यूएई जगात 7व्या क्रमांकावर आहे। यूएईमध्ये दररोज 45 लाख बॅरल तेल उत्पादनाची क्षमता आहे। युद्धानंतर 85 देशांमध्ये आता इंधन महागलंय। तर जगातील सगळ्यात मोठ्या एलएनजी प्रकल्पावर इराणचा हल्ला। कतारवरील हल्ल्यामध्ये प्रकल्पाचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। रास लफान औद्योगिक शहरातील एलएनजी प्लांटवर हा हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यानंतर आग भडकल्याचे हे वृत्त आहे। अबुधाबीतील हबशान गॅस निर्मिती प्रकल्प देखील आता बंद करण्यात आलाय। क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केल्यानंतर पडणाऱ्या तुकड्यांमुळे हबशान इथला प्रकल्प बंद केला गेलेला आहे। इस्रायलनं इराणच्या पार्स भागातील गॅस फील्डवर हल्ला केला। इंधन आणि वायू प्रकल्पांवर सातत्याने हल्ले होऊ लागल्यामुळे उत्पादनावर देखील विपरीत परिणाम होतोय। कच्च्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे दर प्रचंड प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जाते।